चला तर मग आपण आज जाऊया मंदिरात। हे मंदिर गुरगावमधील डुंडाहेरा या गावात आहे। मंदिर खूप मोठे असून परिसरही सुंदर आणि स्वच्छ आहे। हे मंदिर 1989 मध्ये तयार झालेले आहे। मंदिरात एंट्री करताच तुम्हाला चप्पल व बूट ठेवण्यास जागा मिळेल। बघायला गेलं तर मंदिरात नेहमी गर्दी असते, पण सोमवार आणि शनिवारी खूप जास्त गर्दी असते। मंदिराचा परिसर मोठा असून मंदिरात छोटे छोटे 5 ते 6 देऊळ आहेत। चला तर मग बघूया एक एक देऊळ। आज शनिवार, त्यामुळे सर्वप्रथम जाऊ आपण हनुमानजीच्या मंदिरात। शेजारीच आहे महादुर्गेचं मंदिर। त्यानंतर आपण जाऊ शनिदेवाच्या मंदिरात, जे की थोडं साईडला जाऊन सुंदर अशा परिसरात गार्डन जवळ बनवलं गेलेलं शनिदेवाचं मोठं मंदिर आहे। शनिवार असल्या कारणाने शनिदेवाच्या मंदिरात आज खूप गर्दी आहे। ही गर्दी थोड्या वेळाने वाढते जेव्हा आरतीचा टाइम होतो। सुंदर आणि नेहमी स्वच्छता असलेलं हे मंदिर, शनिदेवाच्या मंदिरात लोक प्रार्थना करून तिथे दिवे लावून आणि मग बाकी देवांचे दर्शन घेऊन घरी जातात। यात शनिदेवाचे 9 रूपे आहेत। त्यानंतर आपण जाऊया श्रीरामजी प्रभू रामचंद्रांच्या मंदिरात। इथे मंदिरात प्रत्येक देवाला दररोज नवीन कपडे घातले जातात। आणि आपण येऊ बाके बिहारीच्या मंदिरात। जवळच आहे महादेवाचे मंदिर। मी पाणी घेऊन आलो आणि मग त्यानंतर महादेवावर पाणी टाकले, नमस्कार केला आणि निघालो। खूप महिला मंडळी इथे येतात आणि महादेवाची पूजा करून त्यावर पाणी वगैरे टाकून आणि मग जातात। त्यानंतरच मंदिराच्या बाहेर ठेवलेली असते हनुमान चालीसा। ती हनुमान चालीसा तुम्ही घ्यायची, वाचायची आणि परत जिथल्या तिथे ठेवून द्यायची। आणि मग होतो 7 वाजता आरतीचा वेळ। तर आरती प्रत्येक देवाची होते आणि खूप उत्साहाने लोक इथे येतात। मंदिराच्या मागच्या बाजूलाच आहे गोशाळा, जिथे जाऊन तुम्ही गोमातेचं दर्शन करू शकता।